सामाजिक, राजनीतिक और सामान्य समाचारों के लिए देखते रहिए ईजे टीवी न्यूज लाइव। ईजे न्यूज में आपका स्वागत है। देगलूर शहर सुरक्षा को लेकर आज 80 सीसीटीवी कैमरों का उद्घाटन माननीय विशेष पुलिस महानिरीक्षक श्री फतेह सिंह पाटिल के हाथों किया गया। माननीय आमदार श्री सुभाष राव साहब ने और नगर अध्यक्ष श्री मोगलाजी अन्ना शिरशेटवार की कोशिशों से देगलूर ये तीसरी आंख की निगरानी में जा रहा है। इस मौके पर डीवाईएसपी मिस्टर सरवदे, आमदार श्री सुभाष राव साहब ने सीसीटीवी कैमरे के मिस्टर घूगे, नांदेड़ जिला पुलिस अधीक्षक मिस्टर संजय जाधव, नगराध्यक्ष मोगलाजी अन्ना शिरशेटवार, पुलिस महानिरीक्षक मिस्टर फतेह सिंह पाटिल, पुलिस निरीक्षक देगलूर मिस्टर द्वारकादास चिखलीकर, एपीआई मिस्टर गीते के साथ जिला भर से पुलिस निरीक्षक और पुलिस कर्मचारी, नगर सेवक, समाज सेवक, व्यापारी और पत्रकारों के साथ बड़ी संख्या में नागरिक उपस्थित थे। इस मौके पर विभागीय पुलिस उप अधीक्षक मिस्टर सरवदे सर ने मीडिया से बात करते हुए ये जानकारी दी। माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक नांदेड़ परिक्षेत्र या विभागाचे आयजी साहेब माननीय फतेहसिंहजी पाटील साहेब यांचा नांदेड जिल्ह्याचा वार्षिक निरीक्षणाच्या कार्यक्रमामध्ये देगलूर पोलीस ठाणे आणि देगलूर विभागीय कार्यालय याचा वार्षिक निरीक्षणाचा कार्यक्रम होता आणि त्याकरता ते माननीय पोलीस अधीक्षक सो आदरणीय संजय जाधव साहेबांच्या सोबत ते देगलूरमध्ये आलेले होते आणि देगलूरमध्ये आले असताना या शहरामध्ये सेफ सिटी या प्रोजेक्ट अंतर्गत सीसीटीव्हीचा जो उद्घाटनाचा कार्यक्रम आज आयोजित करण्यात आलेला होता आणि आज त्याचं उद्घाटन माननीय आयजी साहेब आणि माननीय पोलीस अधीक्षक सो यांच्या उपस्थितीमध्ये आणि या प्रोजेक्टचे सर्व सेवा असे ज्यांनी पाठपुरावा करून हा मिळवला ते या विभागाचे आमदार सुभाष साबणे साहेब, तसेच या नगरीचे नगराध्यक्ष मोगलाजी अण्णा शिरशेटवार या सर्वांच्या प्रयत्नातून हा प्रकल्प यशस्वीरित्या होऊन आज त्याचं उद्घाटन झाले आणि याचं पूर्ण नियंत्रण हे देगलूर पोलीस ठाण्यामध्ये माननीय पोलीस निरीक्षक चिखलीकर साहेब आणि त्यांच्या सर्व सहकार्याच्या माध्यमातून देगलूर पुलिस ठाण्यामध्ये होणार है। सर, लोकसभा का टाइम है और आज ने तो कल से मंडे ने तो जैसे आचार संहिता लगने रही है, ये सीसीटीवी कैमरे का अपन लोकसभा चुनाव से पहले देगलूर में लगने की संभावना है क्या? ज्याने हा प्रकल्प राबवलेला आहे ते अविनाश घुगे आपल्या सोबतच आहेत। त्यांच्या म्हणण्यानुसार ह्या महिन्यामध्ये त्याचं पूर्णतः इंस्टॉलेशन होऊन ते अस्तित्वात येऊन ते कार्यरत होईल। सर, ये सीसीटीवी कैमरे के कंट्रोल रूम पे कुछ विशेष पथक आएगा क्या? यहीं कई कर्मचारी उस पर काम करें? या माध्यमातून आपल्याला ज्या ठिकाणी आपल्याला वाहतूक कोंडी असेल किंवा एखादी घटना अनुचित घडण्याची शक्यता आहे, त्या ठिकाणी त्या विभागामध्ये फिरत्या पथकाला येथूनच वायरलेसद्वारे संदेश देऊन त्या ठिकाणी पाठवून तात्काळ त्याची कारवाई करता येईल। सर, विशेष कोणी कर्मचारी ह्याच्यावर रुजू करणार आहे का आपण? अगदी हे विशेष पथक जे आहे तेच त्याचं नियंत्रण करेल।